नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये किचन से दिल तक. तर आपण बनवायला जातोय आज केळ्यांची भजी. ही केळी मी 2-3 दिवसापूर्वी आणलेली, ती आता पिकली आहेत. तर करायचं काय, तर म्हटलं आज भजी करूया. तर हे भजीला लागणारं साहित्य, हे मीठ, हा गरम मसाला, ही लाल मिर्च पावडर, हळद आणि कोथिंबीर, आणि हे बेसन आहे जे ही 2 वाट्या मी घेतलेला आहे. तर आता आपण बेसनाचा घोळ करून घेऊया. तर ह्याच्यात टाकूया हलकसं मीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि ही आपली कोथिंबीर. तर पुन्हा एकदा आहे ना मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण हळूहळू पाणी टाकूया. तर अशा प्रकारे आपला ऑलमोस्ट घोळ तयार झालेला आहे. हे ऑलमोस्ट हे झालेलं आहे. तर ह्याला आपण 5 मिनिटं रेस्ट करायला देऊया आणि आपली केळी सोलायला घेऊया. तर आपण याचे छोटे छोटे तुकडे कापून घेऊया. तर अशा प्रकारे आपली केळ्याची कापं झाली आहेत. आता आपण तेल तापायला ठेवूया. तर आपलं हे तेल गरम झालं आहे. तर आता आपण केळी या बेसनाच्या गोलमध्ये सोडूया. अगोदर चांगलं मिक्स करून घेऊया. हा, तर आपण एक एक केळी याच्यात सोडूया. तर आता आपण ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया एका साईडनी. या प्रकारे सोनेरी रंग यायला चालू झाला आहे. आता बघा, अशा प्रकारे एका साईडनी झालेली आहेत. तर आपण जरा आहे ना पलटी मारून घेऊया. तयार झालेली आहेत. ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तयार आहे आपली केळ्यांची भाजी. नक्की मला कळवा तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला भाजी तर मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली.
अशाच नवीन नवीन डिश मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर ही तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करा. लवकरच भेटूया. नमस्कार.